संघासोबत खेळताना आपल्याला पाहायला मिळेल आणि ती लढत असणार आहे आजच्या दिवसातील शेवटची म्हणजे बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होण्यासाठी ते दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात त्यानंतर लढले जातील, परंतु हा सामना देखील तितकाच महत्त्वाचा आहे। तेजस पहिलाच बॉल अगदी वाईटच्या लाईननी गोलंदाजी करायचा प्रयत्न, दिशा खराब आहे, पंचांनी नाकारला या बॉलला व्हाईट बॉलचा इशारा। कमी गतीचा हा बॉल गणेश शेळकेच्या बॅट मधून क्लासिकल स्ट्रोक, बॉल जाईल दुसऱ्या टप्प्याला, सीमारेषेच्या बाहेर, दणदणीत चौकार। सुरुवात चांगली झाली, पहिला चेंडू फेस करत असताना मात्र गणेशने आपला क्लास दाखवला। चला मॅच अगदी स्पीडली चालू ठेवायची आहे 5 धावा धावपलकावरती। कमी गतीचा हा बॉल आपण पाहिलं तर दिशा देण्याचं काम त्याने केलं सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये। बॅकवर्ड पॉइंटला तुम्हाला एकच धाव तिथे मिळते, घोषांकी क्षेत्र आहे। हो, आणखीन एक चांगला बॉल, याच्यावरती फुल टॉस होता, ज्युसी बॉल होता, परंतु त्याचा समाचार गणेश घेऊ शकला नाहीये। त्याला फक्त आणि फक्त फेस करायचं होतं, चेंडूला दिशा द्यायची होती। फुलटॉस पद्धतीचा हा बॉल पॉइंटच्या दिशेने एक्स्ट्रा पॉइंटला चेंडू दन 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 करत जाईल सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा चौकार। ओहो, काय फटकाय, सुरक्षित सरळ दिशेत जसा धनुष्यबाणामधून बाण सुटावा तसा हा फटका सुटलाय आणि जाता जाता इथे 4 धावा देऊन गेलाय। याही वेळेस फटका फसला होता, क्षेत्ररक्षक तिथे त्याने टप्प्याची वाट पाहिली नाही तर या मॅच मध्ये थोडीशी वाट लागली की काय, कारण की गणेश ज्याच्या बॅट मधून चौकार षटकारांची आतिषबाजी आपण पहिल्या डावामध्ये पहिल्या मॅच मध्ये पाहिली। पहिली 50 पहिली अर्धशतकीय खेळी आई जन्नाई देवी चषक मधली ज्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली, त्याची कॅच इथे मात्र हलक्यात घेतली आणि ती कॅच न पकडता क्षेत्ररक्षकाने टप्प्याची वाट पाहिली। त्यानंतर त्याचा घातक खेळ पाहायला प्रत्येकाला आवडेल। अगदी संघर्षांना झुंज देत असताना गणेश शेळके, जर का आपण पाहिलं तर नागवंटेक गावचा हा खेळाडू आणि नागवंटेक गावामधून बिलॉंग करत असताना संपूर्ण नवी मुंबईभर ज्याच्या नावाची चर्चा आहे तोच गणेश शेळके। आपण पाहिलं तर सध्या 1 ते 2 हप्ते थोडासा बॅकफुटला गेला होता, त्याचा खेळ अगदी शांत होता, त्याच्या बॅटमधून धावा येत नव्हत्या, बनत नव्हत्या, त्याने संघर्ष केला, ज्या चुका होत्या त्या चुकांवरती त्याने अभ्यास केला आणि अभ्यास करत असताना तो पुन्हा एकदा दहाडून उठलाय। ओहो, अक्षय शेळके इथे क्लास दाखवायचा होता।
बर्थडे बॉय अक्षय शेळके, आज त्याचा वाढदिवस आहे. सगळे प्लॅन्स बाजूला ठेवून मात्र क्रिकेटवरचं प्रेम दर्शवत असताना तो मैदानावरती स्वतःसाठी, स्वतःच्या गावासाठी, गावच्या नावासाठी दाखल झालाय. आज अक्षयला देऊयात आपण वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आई तुळजाभवानी तुला उदंड व निरोगी आयुष्य देऊ हीच तिच्या चरणी प्रार्थना. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. कमी गतीचा हा बॉल आडव्या बॅटने फटका तर चांगला आहे. हो, धावा देखील चांगल्या मिळतील. अगदी चेंडू डायरेक्ट आमच्या समालोचन कक्षामध्ये ट्रॅव्हल झाला. समालोचन कक्षाला वंदन देत असताना बर्थडे बॉय म्हणजेच अक्षयच्या बॅट मधून आलाय हा मोठा धमाका. आपली बॅटिंगच्या माध्यमातून आपल्या संघाला चांगलंच पार्टी देतोय अक्षय. 24 धावा धावफलकावरती आणि संघ त्याला वाढदिवसाची भेट म्हणून वारंवार तास संधी देतोय. ती वाढदिवसाची भेट आणि ती भेट दिल्यानंतर काय सेलिब्रेशन आणि काय पार्टी देतोय संपूर्ण संघाला. चौकार षटकारांची पार्टी. ओहो, आणखीन एक मोठा तडाखा, धडाका, भडाका, बेधडक फटके. अक्षय शेळकेच्या बॅट मधून लगातारचा दुसरा दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. दिनेश कदम साहेब यांच्याकडून जर का आणखीन एक षटकार आला तर 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. हो, हा बॉल डोळ्यासमोरून गेला आणि स्वतः अक्षय शेळके सांगतोय की इथे हा चेंडू माझ्या बॅटला ब्रश झालाय. माझा खेळ किती चांगला चालू आहे याला महत्व नाहीये, मी खेळाडू किती चांगला आहे याला फार महत्व आहे. आणि स्वतः मात्र पंचांना सांगतोय की येस, हा चेंडू माझ्या बॅटला ब्रश झालाय आणि माझी विकेट इथे मात्र मी माघारी घेऊन चाललोय. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला अक्षय शेळकेचा. 2 षटकार मारल्यानंतर बाद झालाय. अंकुश शेळके नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ओहो, यावेळी सोडून दिला. येस, इट इज अ व्हाईट बॉल. पंच आमच्यापर्यंत कळवत आहेत. 31 धावा धावफलकावरती. अंकुश शेळके जर का पाहिलं तर श्री गणेश नागवंटे क संघाचे आधारस्तंभ आणि ज्या वेळेस संघाला गरज भासली, आर्थिक गरज असेल, सामाजिक गरज असेल, त्या वेळेस अंकुश शेळकेनी मात्र आपला सिंहाचा वाटा आणि मदतीचा हात म्हणजे एक आधारस्तंभाचा हात तो कधीही मागे हटू दिलेला नाहीये. आणि त्यांचा खेळ देखील तितकाच चांगला सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. हो, बॅटवरती अगदी हतोडा मारलाय. चेंडूवरती अगदी हतोडा मारला. हतोड्यासारखी उचललेली बॅट अगदी दणका देत असताना बॉलवरती बॉल गेला अगदी वेगाने सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. पस्तीस धावा धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस आणि विजय आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. गणेश शेळके ज्याच्या बॅट मधून आजच्या दिवसामध्ये पहिली अर्धशतकीय खेळी आपल्याला पाहायला मिळाली. खुल्या टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, फटका फसलाय परंतु कॅच देखील इथे सुटती जाते. कॅच ड्रॉप होते तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आणि दुसरी धाव अगदी वेगाने पूर्ण केली जाते. एकीचं रूपांतर दुसरीमध्ये अगदी वेगाने केलं. जिथे एकही धाव नव्हती तिथे गणेश शेळके मात्र माघारी गेला असता, परंतु तसं काय घडत नाहीये. कॅच ड्रॉप झाल्यानंतर हे समीकरण आपल्याला पाहायला मिळालं. कमी गतीचा हा बॉल, फटका फसलाय.
दी मानवी अडथळा तिथे मध्ये आला. मानवी अडथळा मध्ये आल्यानंतर मात्र हा चेंडू पुनश्च मैदानामध्ये आला. 3 धावा आताच्या जोडल्या जातील. धावून 2 धावा घेतल्या त्यानंतर थ्रो मारल्यानंतर हा चेंडू डी झोन मध्ये गेला. अशा 3 धावा धावफलकावरती अगदी वेगाने जोडल्या जातील. 40 धावा धावफलकावरती. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. पुल हा पंप पुल शॉर्ट टर्म पुल. फटका तर सुरेख आहे. धावा देखील तितक्या चांगल्या मिळतील. ये 6चा मोहरा या फटक्यावरती उमटवलाय. गणेश शेळकेच्या बॅट मधून फाईनला चेंडू अगदी फाईन झालाय. 6 धावा. फो- 46 धावा धावफलकावरती. 46 रन. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणखीन एक चांगला फटका. दर्जेदार क्लासिकल कलात्मक रचनात्मक हा याने हँडसम पुल अँड पॉवरफुल ब्युटिफुल सक्सेसफुल बॉल जाईल निघून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार. गणेशने जर का या बॉलवरती षटकार लगावला तर 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल दिनेश कदम शेठ यांच्याकडून. हो हा चेंडू चांगला होता. अगदी पिचच्या मध्ये डिलिव्हर झालेला. गणेशला मात्र थोडासा उशीर झाला खेळून काढत असताना. 1 धाव मात्र त्याच्यावरती येते. पहिल्या डावातील हा शेवटचा बॉल. टार्गेट सेट करून देणारा महत्वपूर्ण चेंडू. अकरा चेंडू फेस करत असताना आतापर्यंत 34 धावा. कुठल्या गणेश शेळके या खेळाडूने इथे मात्र दिशा दिली शेवटच्या बॉलवरती. धाव तिथे मिळते फक्त एकच. पहिल्या डावाची होते समाप्ती. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 54 आणि 55 धावांचं टार्गेट इथे सेट झालंय. यशा शिद्रुकवाडी तुमच्याकडे चेंडू असतील 18 आणि तुम्हाला मिळवायचे आहेत 55. बारा चेंडू वैयक्तिक 35 धावांची खेळी गणेश शेळकेची. आणखीन एक आजच्या दिवसामध्ये जर का हा सामना श्री गणेश नागवांटे क संघ जिंकला तर आणखीन एक सामना खेळायला गणेशला संधी मिळेल. आणि त्याही सामन्यामध्ये जर का गणेशने अशा पद्धतीची बॅटिंग केली तर स्मार्ट टीव्ही आहे. स्मार्ट टीव्ही मालिका वीरसाठी आणि ती देखील ब्रँडेड कंपनीची 32 इंचाची स्मार्ट टीव्ही LED. आणखीन एका सामन्यामध्ये अशा पद्धतीचा खेळ ज्याला करावा लागेल.
चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा आपण. चला टीम नागवांटिक आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवा. बॅटर पाठवा प्लीज चित्रगुवाडी टीम. दुसऱ्या डावाला झाली सुरुवात. पहिलाच बॉल अगदी सटीक होता. वेग फार होता, त्या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. रमेश बॉलिंग ट्रॅक वरती. इथे स्ट्राईक एंड वरती जर का आपण पाहिलं तर नितीने 54 धावांचं लक्ष गाठायचं इथून. व्हाईट बॉलचा इशारा. आता तुम्हाला 54 मिळवायचे आहेत. 55 धावांचं टार्गेट इथे सेट केलं गेलं होतं. आता 17 मध्ये तुम्हाला मात्र 54 बनवायचे आहेत असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 17 चेंडू आणि 54 धावा. हा फटका फासलाय. चेंडू हवेमध्ये. बड्डे बॉल. चेंडूच्या खालती चुकी होणार नाहीये. पकडलाय झेल आणि संपवलाय नितीनचा खेळ. पहिल्या विकेटचं पतन. पहिला गडी बाद. नितीन बॅक टू द डगआउट. विजय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी. खराब टप्पा. दिशाहीन गोलंदाजी वारंवारदा करत असताना पंचांना मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये कवायत करायला लावली या गोलंदाजाने. कमी गतीचा हा बॉल आडव्या बॅटने स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये फटका तर खेळून काढलाय, परंतु पांडुरंग आहे त्या ठिकाणी. तिथून फेकी करेल तोपर्यंत 2 धावा अगदी आरामात पूर्ण झाल्या.
15 चेंडू अजूनही 50 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. चला मॅच अगदी स्पीडली चालू ठेवा. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. कमी गतीचा हा बॉल फटका फसलाय. यष्टीरक्षक आलाय. गणेश शेळके चेंडूच्या खालती थोडासा मागे थांबला. हो इथे वेग फार होता. त्या वेगावरती चांगला प्रहार केलाय. वेगाला चांगलं प्रत्युत्तर दिलंय. बॉलला फेकून दिलंय आडव्या बॅटने सरळ मैदानाच्या बाहेर. टप्पा 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 4 धावा चौकार. काय सांगू शकत नाही तर काय. हॅलो हॅलो चला आपण वेळ फार घेताय टीम नागवंटेक. हो आणखीन एक दर्जेदार फटका. पुरेपूर 6चा झटका. काय बॅटिंग करतोय तेजस. अगदी एकतर्फी बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये आता मात्र मजा आली आहे. 16 धावा धावफलकावरती. षटकाची झाली समाप्ती. अखेरीस धावा धावफलकावरती 16. एक गडीबाद संघ यंगशार शिद्रुकवाडी असा सुस्थितीमध्ये धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. चला चला लगेच मॅच आपण चालू ठेवायची आहे. पांडुरंग आपण थोडीशी छोटी बॅट घ्या. खूप मोठी आहे ती. छोटी घ्या थोडीशी. दुसरा बॉल मैदानाच्या आतमध्ये दिला आयोजक कमिटी. कोणत्याही गोष्टीची कमतरता तुम्हाला भासणार नाहीये. पैसा फार आहे. चला मॅच अगदी स्पीडली चालू ठेवायची आहे. पांडुरंग ओव्हर नंबर 2 मध्ये आपण पाहिन 16 धावा धावफलकावरती एका षटकाच्या अखेरीस. 12 मध्ये बनवायचे आहेत 39. झालं 19.50 ची सरासरी प्रतिषटक इथून आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर पांडुरंग या गोलंदाजाचं केलंय भव्य स्वागत. षटकाराने विजयनी ठोकलाय हा दणदणीत षटकार आणि मॅच मध्ये मात्र मजा येईल हे सांगून देणाऱ्या या 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग तिथे आपण पाहतोय विजय आणि तेजच्या माध्यमातून. परंतु पांडुरंग देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. हा बॉल आपण पाहिला तर अगदी कमबॅक डिलिव्हरी होती. पाय धरून गोलंदाजी झाली तिथे मात्र एक चिकी चोरीची धाव थांबवू शकले नाही. आता डावखोरे हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग वरती गेलाय. त्याच्याकडे ताकद आहे न जाकत आहे, क्लास आहे आणि अनुभव देखील तितकाच जास्त आहे. अगदी पहिल्या षटकामध्ये 4 चेंडूंवरती जिथे धावा थांबल्या होत्या त्याने त्याच धावा शेवटच्या 2 चेंडूंवरती खेचून काढल्या. तोच खेळाडू आता मात्र स्ट्रायकिंग वरती गेलाय. 10 मध्ये बनवायचे आहेत 32.
हो, यावेळेस बॅटची वरची स्लाइस बॉल जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. कमी गतीचा हा बॉल, परंतु उचली जास्त घेतली. तीन चेंडूचा खेळ झालाय ओव्हर नंबर 2 मध्ये. अशा पद्धतीची गोलंदाजी फार गरजेची असेल. तेजस कदम या खेळाडूंनी जर का षटकारांची हॅट्रिक इथे लगावली तर इथे मात्र हा पंपोल केलाय आहे. क्षेत्ररक्षक चुकी होणार नाहीये. खेळाडूला पारितोषिक लागण्या अगोदरच त्याला मात्र मैदानाच्या बाहेर यावं लागतंय. षटकारांसाठी या खेळाडूला पारितोषिक लागलं गेलं होतं 1000 रुपयाचं, परंतु तो खेळाडू इथे बाद होतोय. हो, यावेळेस अगदी डोळ्याच्या समोरून चाललाय हा बॉल. वेग फार होता, त्याला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. चेंडू येतोय निर्धाव. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 मध्ये. महत्वपूर्ण चेंडू. दिशा द्यायचा प्रयत्न, इथे मात्र एकही धाव मिळणार नाहीये. शेवटचा बॉल येतो निर्धाव. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा 24. 2 गडी बाद संघ यंगस्टर शिद्रुकवाडी. 6 मध्ये आता बनवायचे आहेत 31. ओहो, काय कट झालाय बॉल. काय काटा बदललाय चेंडूने. वळण घेतल्याने अगदी जाऊन डायरेक्ट पायावरती आदळला. अगदी जादूची बोट फिरवली तिथे. त्यांनी मात्र हा चेंडू सोडून द्यायचा होता, सोडून दिला आणि तिथे नंतर डोक्यावरती हात मारून घेतला की काय घडलं. बॉल डायरेक्ट एसटी वरती जाऊन आदळला. बॅकफुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न. बॅक टू बॅक दुसरी विकेट इथे पाठीमागे पाठवली जाईल. पहिल्या मॅच मध्ये गणेशनी मात्र हॅट्रिक लगावली होती. याही मॅच मध्ये तो पराक्रम विक्रम त्याच्या नावावरती करेल का, आणि जर का घडला तर मात्र त्याच्या पुढे जाण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागेल. प्रथमेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल झालाय. खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील आणि कॅच इथे पकडली जाते. हो, पहिल्या सामन्यामध्ये देखील विकेट हॅट्रिक आणि याही सामन्यामध्ये देखील विकेट हॅट्रिक. स्वतःच्या नावावरती हा विक्रम संपादित करतोय गणेश शेळके. त्याच्या नावाचा दबदबा आणि दरारा कायम ठेवतोय. वाघ जखमी झाला म्हणून तो शिकार करणं सोडत नाही. थोडी विश्रांती घेतो, थांबतो, 4 पावले पाठीमागे जातो तो सरळ दहाडण्यासाठी. आणि आजच्या दिवसामध्ये डरकाळी फोडली आहे या वाघाने. मेडन ओव्हर होईल का. आणखीन एक चांगला बॉल. अगदी वेग फार होता. टाटा बाय बाय करून गेला फलंदाजाला. लगातारचा हा 4था चेंडू निर्धाव येतोय. गणेश शेळके
इथे मात्र धाव घेतली नाहीये, हा देखील निर्धाव चेंडू. मेडन ओव्हर होईल का या स्पर्धेमधली पहिली. यावेळी चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न करतील नाही, ते मेडन ओव्हर होणार नाहीये. परंतु गणेशच्या गोलंदाजीसाठी आणि फलंदाजीसाठी एकदा जोरदार टाळ्या. काय खेळ राहिलाय आज गणेशचा. बॅक टू बॅक दुसरा मॅन ऑफ द मॅच याही सामन्याचा हिरो ठरलाय गणेश शेळके. यायचा आपण मॅन ऑफ द मॅच साठी.